नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. ती जुनी चातुर्मासातली कथा तुम्हाला ठाऊक आहे ना? तुला रे वसा कशाला हवा, उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. मग तो म्हणतो उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. आपण घेतलेला वसा टाकायचा नसतो. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही काम करत राहायचं असतं. थोडीशी तब्येत खराब आहे, आवाज बदललाय, घसा बसल्यासारखी स्थिती आहे, म्हणून घरून करतोय. वसा टाकायला द्यायचा नाही आहे, आपलं काम चालू राहिलं पाहिजे. मंडळी, बाप पळवलेली टोळी असं आपण सातत्यानं ऐकत आलेलो आहोत. मुलं पळवणारी टोळी आली होती, आता बाप पळवणारी टोळी आली आहे. म्हणजे अगदी व्यासपीठावर आलो तेव्हा आमचे बाप जाग्यावर आहेत का नाही ते बघावं म्हटलं, अशा स्वरूपाची विधानं केली गेली. उद्धव ठाकरेंना आपले पिताजी बाळासाहेब ठाकरे हे अन्य लोक पळवून नेत आहेत अशी भीती वाटते. अर्थात आपला बाप, आपल्या बापाचा वारसा हा कोणी नेऊ नये असं उद्धव ठाकरेंना नेहमीच वाटत आलंय. म्हणूनच तर राज ठाकरेंना पक्षाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. राज ठाकरे निघून गेले होते. वारस नेमणं शक्य नव्हतं, राज ठाकरेंना प्रमुख करता येणं शक्य नव्हतं. आता एकनाथ शिंदेच्या रूपानं नुसते ते गेलेले नाही आहेत, तर बाळासाहेबांचा वारसाही घेऊन ते बाहेर गेलेले आहेत. त्याचमुळं उद्धव ठाकरेंना अशी भीती सातत्यानं वाटते. आता ते भाषण काय मी तुम्हाला ऐकवणार नाहीये, कारण किती वेळेला तेच ते ऐकायचं असा प्रश्न आहे. पण मला काही अन्य गोष्टी आपल्याला दाखवायच्या आहेत. हे सिद्ध करत आहे की यांचा बाप आधीच पळवल्या गेला होता. त्यांचे विचार, त्यांच्या सूचना, त्यांच्या कल्पना याची चोरी आधीच झालेली होती आणि हे स्वतः बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं. मी बाळासाहेबांचं एक छोटंसं भाषण, त्यावेळेला ते थकले होते, खुर्चीवर बसूनच बोलायचे. खास करून शरद पवारांच्या बाबतीत ते बोलायचे. बाळासाहेबांचे शरद पवार जुने मित्र होते, अगदी जुने, कोणीच नसतानाच्या ते अगदी काँग्रेसमध्ये कोणीच नसतानाच्या काळातले मित्र होते. पण ते शरद पवारांच्यावरती विश्वास ठेवत नव्हते कधी. बाळासाहेब काय शरद पवारांच्या विषयी मैत्रीबाबत बोलत होते ते ऐका एकदा. आमचे दोस्त म्हणजे काय, तो काँग्रेसमध्ये कोणीच नव्हता. यावेळेला शिवसेनेचा जन्म झाला आणि पहिला मेळावा शिवतीर्थावरती घेतला गेला, तर शरद पवार आणि अरुण मेहता, दुर्दैवाने अरुण मेहता नाहीत, पण माझं भाषण कट्ट्यावर बसून ऐकत होते शिवाजी पार्कच्या. काँग्रेसमध्ये कोणी नव्हते. तिथून माझी मैत्री आहे त्यांची, तिथून. हा, आता या शरद पवारांनी मुख्यमंत्री पदावर असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार केला होता. त्याच्या आधी मराठवाड्यामध्ये नामांतराची चळवळ चालू होती. म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव द्यावं अशी चळवळ चालू होती. आणि बाळासाहेबांची भूमिका अशी होती की मराठवाडा या शब्दाला एक इतिहास आहे, तो बदलू नये. आणि त्यांनी एक वाक्य उच्चारलं होतं की घरात नाही पीठ, कशाला हवंय विद्यापीठ. याबाबत बाळासाहेबांनी स्वतःच आपल्या भाषणात खुलासा केलाय. हो, मी ते म्हटलंय. ऐका तुम्ही. तुम्ही कशा करता पाराला ते काढलं नामांतराचं पीठ. गरिबांची बाजू मी घेतली होती. जे काही गरीब आहेत, दलित आहेत, कोणी आहेत, ते काही जाऊन विद्यापीठात शिक्षण घेऊन साधं शिक्षण त्यांना मिळत नाही, त्याची सोय तुम्ही करू शकत नाही, त्यांना राहायला घरं देत नाही. तिथे मी बोललो होतो, कशा करताय नामांतराचं चाललंय तुमचं, कशा करता झगडताय, लढताय. घरामध्ये नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ, ते बोललो ना. त्यात गरिबांची बाजू होती, हेटाळणी नव्हती. ऐकलंच. आता हे सगळं ऐकल्यानंतर बाळासाहेब जे बोलायचे ते बोलायचेच. त्यांचा शब्द म्हणजे बंदुकीची गोळी, कधी सुटला नाही, कधी फेल गेला नाही, कधी त्यांना तो शब्द वापस घ्यावा असं वाटलं नाही. एवढी शक्ती बाळासाहेबांची होती. बाळासाहेब खरं तर हा शब्द यासाठी वापरत होते की दलितांना शिक्षण मिळावं, यासाठीची व्यवस्था आधी केली गेली पाहिजे, मग नाव देणं वगैरे बघूया. आणि मग बाळासाहेबांनी एक मधला मार्ग काढला. रासू गवई त्याचे साक्षीदार होते. बाळासाहेबांनी मधला मार्ग असा काढला की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव द्यायचं सांगितलं. अर्थात हा फोन
फोनवर निरोप गवईंनी पवारांना दिला. पवारांनी एक्सेप्ट केलं आणि विद्यापीठाचं नामांतर झालं. हा प्रसंग बाळासाहेब स्वतः आपल्या तोंडून सांगतात. ऐका. आणि त्या मराठवाड्याला इतिहास आहे, इतिहास ऐतिहासिक आहे नाव. कसं करून चालायचं? तर म्हटलं म्हण काय करायचं मग? तर म्हटलं असं करा, हे नाव देता आलं तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले. मी लगेच तिथून रासू गवई यांनी शरद पवारांना फोन करून सांगितलं, बाळासाहेब इथे मी बसलोय. त्याने अरे वा म्हणजे चांगलं आहे. शरद बाबू हे का नाही सांगत? मी जिवंत माणसांच्या साक्षी काढतो, मेलेल्या माणसांच्या नाही. आता प्रश्न माझा येतो की यांच्या बापाचे विचार आधीच पळवले गेले होते. म्हणजे स्वतः बाळासाहेब म्हणतात की शरद पवार हे का नाही सांगत. मलाही प्रश्न पडलाय. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराची, नामविस्ताराचं संपूर्ण श्रेय शरद पवार स्वतःवरती घेतात. पण बाळासाहेब हे नाव सुचवतात आणि या नावाला मान्यता मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ याला मान्यता मिळते. जर बाळासाहेबांनी हे सुचवलेलं नाव असेल आणि त्याचं क्रेडिट शरद पवार घेत असतील तर उद्धव ठाकरेंनी हे नीट समजून घेणं आवश्यक आहे की यांचा बाप आधीच पळवला गेलाय, तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून, शरद पवारांच्याकडून. आता काय? आता त्यांचं फक्त नाव आहे, जे नाव आणि विचार आम्हीच चालवू असं एकनाथ शिंदेंचा गट म्हणतोय. उठायचं, आपलं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे असं म्हणून केवळ बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि ती शिवसेना माझी आहे असा दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्यासाठी हे एक मोठं उदाहरण आहे, जे स्वतः बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बाळासाहेबांच्या कल्पना आधीच चोरून नेल्या गेल्या होत्या आणि त्याचाच वापर राजकारणासाठी चालू होता. खरं तर उद्धव ठाकरेंच्या अशा कितीतरी विचारांना लक्षात येईल आपल्या की बाळासाहेबांचे विचार अनेकांनी वापरलेले आहेत. उद्धवच त्याच्यामध्ये बसत नाही आहेत. कारण बाळासाहेब म्हणाले होते ना, माझ्या पक्षाचा काँग्रेस झाला तर दुकान बंद करून टाकेन. काय झालं? चालूच आहे. काँग्रेसच झालाय शिवसेनेचा, पण दुकान बंद नाही झालं. तुम्हीच तुमच्या बापाला विचारातून, आताच्या पक्षाच्या विचारातून पिटाळून लावलाय. म्हणजे काँग्रेस सोबत जाणार नाही असं बाळासाहेब सांगायचे, तुम्ही काँग्रेस सोबत गेलात. याआधी शरद पवारांनी बाळासाहेबांचे विचार वापरून घेतले, तुम्ही त्यांना पळवलं, माझा बाप पळवला असं कधी म्हणाला नाहीत. बाळासाहेब हिंदुत्वापासून कधीही फारकत घेत नव्हते, तुम्ही ती फारकत घेतली. शिवजयंतीच्या मुद्द्यावरचे सगळे वाद तुम्ही संपवून टाकले. बाळासाहेब तिथीनुसार करायचे, तीच शिवजयंती म्हणायचे, तुम्ही सगळ्या गोष्टी स्वीकारल्या. बाळासाहेब स्वतः कधीच सत्तेत सहभागी होत नव्हते, तुम्ही सत्तेत सहभागी झालात, स्वतः मुख्यमंत्री झालात, मुलाला मंत्री केलं आणि ते मिळू नये यासाठी तुमची धावपळ चालू आहे. मग बाप कोण पळवला हे जरा स्पष्ट करणं आवश्यक आहे. मला वाटतं उद्धव ठाकरेंनी या सगळ्या विषयाचा विचार केला तर त्यांचा बाप कोण पळवून नेलाय हे कळेल आणि तो आधीच पळवून नेला गेलेला आहे हे देखील कळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.